नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एका बाईकची माहिती घेणार आहोत। रिव्होल्ट कंपनीने RVX एक नवीन इलेक्ट्रिक जी बाईक आहे ती भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे। 3.2 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक आहे। रेंज जर पाहिली तर IDC जी रेंज आहे ती 160 किलोमीटरची जर पाहिलं तर फुल चार्जमध्ये एका जाऊ शकते असं कंपनीचं म्हणणं आहे। बट रिअल वर्ल्ड रेंज जर पाहिली ती चेंज होते। माझ्या मते 120 किलोमीटरच्या आसपास जे आहे या गाडीने जो डिस्टन्स आहे तो कव्हर करायला पाहिजे। इंट्रोडक्टरी जी प्राइस आहे ती 1,30,000 ठेवण्यात आलेली आहे। बट त्याच्यावरती गव्हर्नमेंटची जी सबसिडी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ती 5,000 रुपये अजून कमी होऊन जातील, 1,25,000। बट ही इंट्रोडक्टरी आहे, साधारणतः 1 महिन्यासाठी ही प्राइस असणार आहे। त्यानंतर 1,40,000 जी किंमत आहे ती ह्या गाडीची होऊन जाईल। आता रिव्होल्ट जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये आपण जर विचार केला बाईकमध्ये EV इलेक्ट्रिक बाईकमध्ये तर तिथे खूप कमी ऑप्शन आहे। सो तिथे रिव्होल्ट ह्या गाडीमध्ये काय काय ऑफर करते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो अशी काय रिव्होल्टची ही जी RVX आहे ही तुम्हाला पाहायला मिळते। रिव्होल्टची जर पाहिली ब्लेझेक्स देखील भारतीय मार्केटमध्ये आहे। बट ह्या गाडीचा लुक पाहिल्यानंतर तुम्हाला ओल्ड जी रिव्होल्टची फर्स्ट बाईक होती ना तिची आठवण नक्कीच येणार आहे। सो ती गाडी कुठली आहे मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर जो हेडलॅम्प सेटअप आहे हा तुम्ही पाहू शकता। प्रोजेक्टर LED मध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहे। DRLs इथे तुम्हाला पाहायला मिळतात। इथे नंबर प्लेट लावण्याची जागा आहे। हे वायरिंग वगैरे ना थोडंसं अजून चांगलं फिनिशिंग जे व्हायला पाहिजे। हा इथे नंबर प्लेट येऊन जाईल। सो कंपनीने ते विचार केला असेल की इथे नंबर प्लेट आल्यावरती हे सर्व झाकून जाईल। बट काय होतं की हे थोडंसं इलेक्ट्रिकल असल्यामुळे ना जरा थोडंसं चांगलं फिटमेंट याला देणं गरजेचं आहे। इथे जर पाहिलं LED मध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर मिळून जातात। इथे हायड्रॉलिक जे शॉक ऑब्सर आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। ट्यूबलेस टायर आहेत आणि फ्रंट साईडला आहे ना तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत ते इथे ऑफर करण्यात आले, जे की माझ्या मते ब्रेकिंग परफॉर्मन्स नक्की चांगला होतो। 90, 80, 17चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे। ब्रेक जर पाहिले तर ह्या गाडीमध्ये ब्रेक नसणार आहे, म्हणजे पायामध्ये ब्रेक नाही, ब्रेक ॲक्च्युअलमध्ये आहे बट ते तुम्हाला इथनं जे आहे ते ऑपरेट करावे लागणार आहे। बॅटरी पॅक जर पाहिलं तर तो इथे आतमध्ये आहे। 3.2 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक ऑफर करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 160 किलोमीटरची रेंज IDC रेंज जर पाहिले तर कंपनीने ऑफर केलेली आहे। इथे जर पाहिलं रिअर साईडला तुम्हाला इथे एक शॉक ऑब्सर मिळून जातो मिडलमध्ये। त्यानंतर अगेन रिअर साईडला सुद्धा डिस्क ब्रेक आहे। माझ्यामध्ये डिस्क ब्रेक दिल्यामुळं चांगल्या पद्धतीनं तुम्ही ब्रेकिंग गाडीची चांगली होते। प्लस टायर देखील रिअर साईडचा मोठा आहे बरं का। इथे जर पाहिलं 10, 80, 17चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। त्यानंतर गाडीमध्ये जर पाहिलं तर जी मोटर आहे ती आता चेन ड्राईव्ह सोबत येते। सो इथे जर पाहिलं डेडिकेटेड चेन तुम्ही पाहू शकता। इथे गार्ड डेडिकेटेड देण्यात आले। सो इन केस लेडीज वगैरे बसले तर त्यांच्यासाठी सुद्धा एक सेफ्टी चांगलं जे गार्ड हे इथे ऑफर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर रिअरमध्ये जर पाहिलं तर असं काय तुम्हाला टेल लॅम्पचा जो सेटअप आहे हा इथे पाहायला मिळतो। त्यानंतर एकदा टर्न इंडिकेटर कसे ब्लिंक होतात हे मी तुम्हाला दाखवतो। सो इथे जर पाहिलं अशा पद्धतीनं जे टर्न इंडिकेटर आहे हे ब्लिंक होतात। बाकी इथे जर पाहिलं तर जी मोटर आहे ती असणार आहे 50 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही मोटर जनरेट करते। त्यानंतर इथे पॉवरचं बटन देण्यात आलेलं आहे। सो कीज जर पाहिली तर कीज तुम्हाला देखील मी दाखवून देतो, सो जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल। सो आपल्या ध्रुव बाईकडं चावी आहे। सो अशी काही कीज तुम्हाला इथे मिळून जाते, ज्याच्यामध्ये लॉक अनलॉकचे बटन आहे। बाकी इथे जर पाहिलं तर ड्राईव्ह मोड देण्यात आलेले आहेत। सीट इको, सिटी, स्पोर्ट्स आणि बूस्ट असे मोड देण्यात आले। रिव्हर्स मोड देखील आहे, वॉक मोड सुद्धा आहे। वॉक मोडवरती काय करा तुम्हाला हे जे बटन आहे हे 3 सेकंद ह्या साईडला प्रेस करून ठेवायचं आहे। सो इन केस समजा गाडी पंक्चर वगैरे जर झाली तर तुमचं जे स्पीड आहे जसं तुम्ही चालता खाली उतरून त्याप्रमाणे गाडी चालते। सो तुम्हाला जास्त गाडी जे आहे ते ढकलावी लागणार नाही। आतल्या साईडला इथे जर पाहिलं बॅटरी पॅक देण्यात आलेली आहे आणि लिटरल तो म्हणतो बॅटरी भरपूर जड आहे बरं का, जिथे काढण्यासाठी सुद्धा। त्यामुळे तुम्ही इन केस समजा तुमचं पार्किंगमध्ये चार्जिंग नसेल तर तुम्ही जी गाडी आहे ती जी बॅटरी ही तुम्ही घरी देखील चार्ज करू शकता। किंवा इथे जर पाहिलं इथे चार्जिंगसाठी डेडिकेटेड जो स्लॉट आहे हा देण्यात आलेला आहे, जो की माझ्या मते एक चांगलं फीचर आहे। त्यानंतर इथे जर आपण आलो हाय बीम, लो बीम, टर्न इंडिकेटर इथे आहे। असं काय हॉर्न आहे। इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर कलर आहे, ज्याच्यामध्ये स्पीड, टायमिंग, ट्रिप, ऑडोमीटर आणि याच्यामध्ये ना तुम्हाला डिस्टन्स टू एम्प्टी सुद्धा येतं बरं का। हे फीचर चांगले आणि इथे किती % बॅटरी आहे हे देखील तुम्ही इथे पाहू शकता। बाकी गाडीचा लुक वर जर पाहिला ना तुम्ही तर लुक नक्कीच एक स्टँड आउट करतो बरं का। म्हणजे ओव्हरऑल बाईकमध्ये आपण जर विचार केला तर वॉरंटी जर पाहिली स्टँडर्ड वॉरंटी 3 वर्ष आणि 40,000 किलोमीटरची वॉरंटी ऑफर तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। बट तुम्ही ते एक्सटेंड देखील करू शकता 8 वर्षांपर्यंत। बट त्यासाठी तुम्हाला जी जास्त एक्स्ट्रा रक्कम आहे ती पे करावी लागणार आहे।
बाकी सीट जर पाहिले तर माझ्या मते जो बसणारा आहे, जो ड्राईव्ह करतो त्याच्यासाठी कुठलाही विषय नाही, बट हे कुठेतरी थोडंसं छोटं वाटू शकतं बरं का तुम्हाला. लेट सी, ज्यावेळेस आम्ही ही गाडी चालू त्यावेळेस डिटेलमध्ये तुम्हाला या बाबतीत माहिती देईलच. सो कशी वाटली तुम्हाला रिवोल्टची ही RVX मला कमेंटमध्ये सांगा. बाकी भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.